मी यमदेव, यम लोकाचा राजा यम हे. मी एका आत्म्याला घ्यायला आलो होतो, पण रस्ता चुकलो. माझा GPS खराब झालाय. म्हणजे तुमचं गुगल मॅप पण रिराउटिंग म्हणजे दिशा बदलतं का? अरे गप्प बस. मला अमुक व्यक्तीचं घर दाखव. अमुक कोण? नेमकं नाव तरी सांगा. आमच्या गावात रोज कोणी ना कोणी थोडा मरताय. कोण EMI मुळे, कोण पेट्रोलच्या भावामुळे, कोणी बायकोच्या शिव्यामुळे. नेमकं कोण हवंय? रामभाऊ पोचरे. पोचले रामभाऊ, तो तर अजून फिट आहे की रोज कुठले ना कुठले ब्लॉग बनवतो. 10 मिलियन फॉलोअर्स आहेत त्याचे. वेळ वाया घालवू नको मला रामभाऊचं घर. हे प्रभू, हे यमराजा, मृत्यू देवता, बाहुबली 1 2 1 2 3 1 2 3 माईक टेस्टिंग. अरे मला रामभाऊचं घर दाखव की. थांबा, आपण शेवटचं कन्फर्म करू. तुम्ही खरोखर यमराज आहात ना, की कुठले मोठे युट्यूबर, कुठे प्रँक व्हिडिओ तरी शूट चालू नाही ना? तुझ्या तर त्या रामभाऊच्या आधी तुलाच घेऊन जातो बघ. होती है feelings, जरा समझो ना सारा मेरी feelings. तुला फिलिंग हे बघा भाऊ, हा भाऊ बोलतोय मला. अयो, हे बघा बाई, हा बाई बोलतोय मला. हे बघा बाहुबाई. सावटच दिसतोय मी. तो मावशी ना, त्या गवळणी सोबत असते ती. मी मावशी नाही, माझं नाव पुष्पा आहे. पुष्पा पुष्पा नंबर 1 का पुष्पा नंबर 2? ते काही नाही, मी पुष्पा .5 आहे. म्हणजे हे फुल निम्मत फुललेलं दिसतंय. डबल आहे काय? होय का? चालायचं का? चल बस. अरे कोण ही काळ्या कपड्यात गोड गोगेरी पर्सनॅलिटी, पण भारी दिसते. अरे मूर्खा, मी यमदेव, यम लोकाचा राजा. एखादी राणी आहे का? हे अजून सिंगलच आहे. मी सिंगल आहे. म्हणजे यम लोकात लग्न वगैरे नसतं. आणि कसलं भारी आहे तुमचं. काय अरे मुलग्या, एखादा व्हिडिओ काढला का? कळलं की? टाक मला, मी इंस्टावर टाकते. राहू दे तुझं. मी माझा मेसेज वाला रील करतो. मी इन्फ्लुएन्स सायलेन्सर आहे मी. म्हणजे तुला इन्फ्लुएन्सर म्हणायचंय का? हा तेच ते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्यासाठी शेवटी आईच असते सांभाळणार. आई असेल तर सगळं काही योग्य असणार. तिचा आदर करा. आई ही आपल्यासाठी. काय काय, मी तर रील करतोय ना, का मध्येच कर म्हणली? आहे ना, आता सगळं परत करावं लागणार. ठेव तू फोन. मित्रांनो, आईचा आदर करा. तू असला कसला खोटा का इन्फ्लुएन्सर रे? आणि तुझे किती फॉलोअर्स आहेत? 5. आयु, तुला 5 जण फॉलो करते की 5 वेळा ब्लॉक करते? खात्री करून घे जरा. हे मावशी, तू माझा तोंडावर अपमान करतो. अपमान करते. आणि ट्रेन अपमान तोंडावर नाही तर काय? मावशी, ते जाऊ दे. ते बघ, गवळणी येत आहेत. चल बाई, झाली एकदाची प्रॅक्टिस. चल आता आपण रील्स बनवूया. स्टॉप. चल हा निघाल्या, जाऊ दे आवाजनी. तुम्हाला जाता येणार नाही. असं कसं जाता येणार नाही? तुम्हाला जकात कर दिल्याशिवाय जाता येणार नाही. जगत? कसली जगत? सोशल मीडिया जकात. बाई, काय हा प्रकार? सोशल मीडिया जगत म्हणजे? सोशल मीडिया जकात म्हणजे माझ्या इंस्टाग्राम रीलला लाईक, युट्यूबला सबस्क्राईब आणि फेसबुकला फॉलो करायचं, नाहीतर जायचं नाही. मेल्या, तू कधी केलं का मला इंस्टावर फॉलो? पुढे दे, तू कधी केलं का माझ्या
पोस्टाला कमेंट. आणि तू कधी दाबला का माझं काय? यमराजा, मी तुम्हाला सांगतो या मुली कसल्या तरी छपरी रील्स बनवतात आणि वरून म्हणतात लाईक करा कमेंट करा. थांबा तुम्हाला दाखवतो बघा. व्हॉट्सअपवर आले मेसेज, इंस्टावर आले लाईक. व्हॉट्सअपवर आले मेसेज, इंस्टावर आले लाईक. संध्यासोबत संसार करते हॅशटॅग प्रेस लाईक. अजून आहे बघा. बघा की व्हिडिओ बघा. मिसळ शिवाय तरी अंधारू शिवाय चकना. मिसळ शिवाय तरी अंधारू शिवाय चकना. माझा गाण्या नसता तर जीवच पडला असता सिंगल आणि दुखना. नशीब माझ्या यमलोकात असलं काही नाही रे. मावशे, मी आता फेसबुकवर लाईव्ह जाणार आणि सोबत यमराजलाही घेऊन जाणार लाईव्ह. अरे पेंड्या, तुझी लाईव्ह जाण्याची तयारी आहे पण लोकांची तयारी आहे का तुला लाईव्ह बघायची? हे मावशे, ज्यांच्या तोंडावर काढत पुत्र देखील मुत्र करणार नाही अशी लोक ऑनलाईन चालले. आईला आपण गेलो तर काय बिघडेल? पण त्यानं साध्या तरी काय होईल? फेसबुकला लाईव्ह जाण्याची भागाल आपली हाऊस. नुसत्या लाईक्स आणि कमेंटचा पडेल पाऊस. यमराजा, आपण रातोरात फेमस होऊ. यका यका लाईल भावने पार अग्रभारम मरणवस्य दात्मानं अरे अशी फेक प्रसिद्धी काय कामाची? अशी प्रसिद्धी म्हणजे अळवावरचं पाणी. आज आहे उद्या नाही. सगळी कामधंदे सोडून सोशल मीडियावरती व्यक्त होण्यापेक्षा आपलं जीवन जर समाजकार्यासाठी अर्पण केलं तर निदान समाजाचं तरी भलं होईल. किसन देवा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सोशल मीडिया वाईट आहे? अरे वाईट नाही, पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट माणसाचं माती केल्याशिवाय राहत नाही. यमदेवा, जी देवा, तुम्ही रामभाऊला गेला ना? हो देवा. दाखवा त्याचा व्हिडिओ यांना. हे बघा. हॅलो गाईज, मी तुमचा लाडका रामभाऊ. तर चला माझ्यासोबत. ते मी आता गाडीवर बसत आहे. ते पहा मित्रांनो, काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं ओके मध्ये आहे. It's prank, मला माहिती आहे. कॅमेरा कुठे आहे? लाईट बाबा माणसा, तुम्ही रोडवर कुठेही रील बनवता. It's prank, मला माहिती आहे. बघितलं, आजकालची माणसं रील्सवर, फेसबुकवर, सोशल मीडियावर इतकं व्यक्त होतात पण खऱ्या जीवनामध्ये कुठंच काही नाही. फिलिंग सॅड, फिलिंग क्रेझी, फिलिंग वंडरफुल, फिलिंग ग्रेटफुल, पण ह्या फिलिंग्स कुठे आहेत? सोशल मीडियावर. खऱ्या जीवनामध्ये कुठेच काही फिलिंग्स नाहीत. मित्रांनो, ही धोक्याची घंटा आहे, धोक्याची. हे वेळेच थांबलं नाही तर माणसांच्या भावनांचं सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. किसन देवा, आता आमच्या लक्षात आलंय की सोशल मीडियाचा कमीत कमी वापर केला तर आपली लाईफ झिंगझिंगची गाठ होईल. नाही तर त्या रामभाऊ नंतर पुढचा नंबर तुमचा असेल. नको रे बाबा, आज मग बघ